गेल्या सीझनमध्ये म्हणजे 15 मेलाच साधा सीझन निम्म्यावर असतानाच पाऊस पडला, वादळ मोठ्या प्रमाणात झाली. अगोदरही काही वादळं झाली आणि ह्या वादळामुळे बागेतली झाडं आंबा कोसळणं झाडावरती असलेला आणि मध्ये सुद्धा बरंचसं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं. पण त्याचंही पंचनामे झाले आणि अजूनही त्याबद्दलची माफी जे आहे, काय या पंचनाम्याप्रमाणे काय शासनाकडनं काय देय असेल, ते सुद्धा अजून मिळत नाही आहे. आणि याबद्दलसुद्धा आमची निवेदनं देऊन झाली. सरकारला शासन करताना भेटी घेऊन झाल्या. काही त्याचा अद्याप आम्हाला निर्णयच मिळत नाही. जी काही वादळामुळे नुकसान झालं ते थोडीफार लोकांना मिळालं, पण काही लोक अजूनही वंचित आहेत. ते शासन स्तरावर त्यांनी त्याची का असं होतंय? मंजूर होतात शासनाकडून पैसे, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या हातापर्यंत ते जात नाहीत. बँकेच्या खात्यामध्ये जमा करतो म्हणून सांगतात, पण अद्याप काही त्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. नाही, ह्या ज्या प्रलंबित आमच्या मागण्या आहेत, या संदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनाचा काळ आहे आणि या अधिवेशनाच्या काळात तरी शासनाला जागरूकपणा येण्यासाठी म्हणून आम्ही शेवटचा उपाय म्हणून की ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये मुंबईला आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन करत